नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण डी-एम पेज कसे क्रिएट करायचे प्रोफेशनल हे पाहूया. सगळ्यात पहिलं आपण एक ब्लँक पेज घेऊया 1236 साईजचं आणि त्याला मार्किंग करून घेऊया यामध्ये. मार्किंग केल्यानंतर आपण एक बॉक्स टाकून घेऊया. बॉक्स ॲड केल्यानंतर त्याचा आपण कलर चेंज करून घेतला. त्यानंतर आपण आणखीन एक बॉक्स तयार करून घेऊया. त्याला सेट करून घेऊया प्रॉपर सेंटरला. त्यानंतर आणखी एक छोटा बॉक्स आपण ॲड केला आहे. आपण त्याला थोडंसं मागे टेक्स्चर डिझाईन म्हणून आणखी एक बॅकग्राऊंड बॉक्स ॲड करूया कलर फिल करून. हे त्याची ऑप्सिटी आपण थोडीशी कमी केली, त्यामुळे ते थोडंसं छान दिसेल. त्यानंतर आपण ब्रश ॲड करून घेऊया. एक ब्रश मी आधीच ऑलरेडी तयार करून ठेवला होता, तो आपण ॲड करून घेऊया. त्याची लेयर आपण खाली ॲड करूया बॉक्सच्या खाली. बॉक्सची साईज थोडीशी आपण कमी करून घेऊया आणि त्याची बॉर्डर थोडीशी आपण वाढवून घेतली. त्यानंतर आपण इथे फ्लोरर थोडंसं ब्लँक व्हाईट जागेत फ्लोरर ॲड करून घेऊया. त्यालाच आपण अल्टर प्रेस करून कॉपी करून घेऊया. त्यानंतर आपण टेक्स्ट ॲड करूया. ते टेक्स्ट पण मी आधीच ऑलरेडी तयार करून ठेवले होते, ते तुम्ही कॉपी पेस्ट करून घेऊ शकताय. टेक्स्ट ॲड केल्यानंतर आपण यामध्ये फोटोज ॲड करून घेऊया. फोटोज ॲड करण्यासाठी आपण काय करूया, फोल्डरमध्ये जाऊन फोटो चॉईस आपण करून ठेवले होते, ते फोटो चॉईस केल्यापैकी एक फोटो ॲड करूया. अल्टर कंट्रोल जी करून आपण फोटो त्या ब्रशच्या आतमध्ये टाकलेला आहे. त्याला प्रॉपर ॲडजस्ट करून घेऊया ब्रशमध्ये. त्यानंतर त्याला मास्क करून घेतला आपण. नंतर बॉक्समध्ये आपण फोटो ॲड करूया सेकंड. त्याला पण आपण अल्टर कंट्रोल जी करून बॉक्सच्या आतमध्ये ॲड केलं. अल्टर कंट्रोल जी ही शॉर्ट की आहे क्लिपिंग मास्क. नंतर आपण आणखी एक फोटो ॲड करून घेऊया. त्याला पण आपण सेट करून घेतले. त्यानंतर लास्टचा फोटो आपण ॲड करूया यामध्ये. त्याला पण आपण क्लिपिंग मास्क केले अल्टर कंट्रोल जी करून. आता आपण थोडंसं फेस क्लिनिंग करूया. ब्रश घेऊन आपण चेहऱ्यावरती असं फेस क्लिनिंग करू शकतो. जास्त पण आपण ब्रश यूज नाही करायचं, त्यामुळं स्किनवरचे जे टेक्स्चर आहेत ते निघून जातील. नॉर्मल आपण काय करूया, त्याच्यावरती ब्रश फिरूया. अशा प्रकारे सगळ्या फोटोंवर आपण ब्रश फिरून घेऊन
स्किन रिटचिंग करून घेऊया. केस आपले छान दिसतील मग अल्बममध्ये. प्रिंटिंग केल्यानंतर फोटो व्यवस्थित दिसतील. अशा प्रकारे आपलं DM पेज रेडी झालेलं आहे. अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.